करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायतीत गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामविकास अधिकारी नसल्यानं ग्रामपंचायतीची बहुतांश विकास कामं ठप्प झाली आहेत. 17 तारखेपासून नवे ग्रामविकास अधिकारी रुजू झाले असले तरी त्यांना अद्याप सह्यांचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गावातील आर्थिक व्यवहार, कर्मचाऱ्यांचे पगार यासह अनेक कामं थांबली आहेत. राजकीय दबावामुळे हे अधिकार द्यायला गटविकास अधिकारी टाळाटाळ करतायत असा आरोप करत आज सरपंच अश्विनी शिरगावे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी करवीर पंचायत समितीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी कार्यालयाजवळ ठिय्या मारला. यावेळी गटविकास अधिकारी संदीप भंडारे हे कार्यालयात उपस्थित नव्हते. सहाय्यक गटविकास अधिकारी सुहास पाटील यांनी कार्यालयात येऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यावेळी धनवडे यांनी उपसरपंच तानाजी पाटील यांनी आपल्याला काम करू देऊ नका असं गटविकास अधिकाऱ्यांना सांगितलं असल्याचं सांगितलं. ते मागच्या मासिक सभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सहीचे अधिकार देण्याबाबत ठराव त्यांचं बहुमत नाही आहे की ते नको म्हणून सांगतात. मग तो सगळा विषय बीडीओ साहेबांना माहित आहे. म्हणजे कसं आहे, तानाजी पाटील डेप्युटी सरपंच आमटे परवा आपल्या बीडीओ साहेबांकडे ते म्हणतात की या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सहीचे अधिकार द्यायचे नाही, असा विषय आहे तो. ठीक आहे. ग्रामसेवकांच्या या उत्तरानंतर तणावात आणखी भर पडली. सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका घेतली. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत कार्यालयात ठाण मांडून होते. अखेर सायंकाळी 4:30च्या सुमाराला गटविकास अधिकारी भंडारे कार्यालयात आले. त्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यांनी ग्रामविकास अधिकारी धनवडे यांना उद्या मंगळवारी सर्व कागदपत्रांसह ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्यास सांगत हा विषय निकाली काढण्याचं आश्वासन दिलं. या आश्वासनानंतरच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय सोडलं. दरम्यान सरपंच अश्विनी शिरगावे यांनी आमदार अमल महाडिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारातील हस्तक्षेप थांबवावा असं सांगितलं. संदीप धनवडे यांना चार्ज बीडीओ साहेबांनी दिला आणि त्यानंतर ते हजर झाले आणि हजर करून आम्ही घेतलं आणि त्यानंतर आमची मासिक सभा चालू झाली आणि मासिक सभेमध्ये बहुमताने उपसरपंचांनी बहुमतानं त्यांचा सहीचा अधिकार आपण अजेंडा विषय घेतलेला होता आणि बहुमताने त्यांनी सहीचा अधिकार देता येत नाही म्हणून त्यांनी असं दर्शवलं आणि त्यानंतर आपण सहीचा अधिकार केल्याशिवाय ग्रामपंचायतीचा गाडाच पुढे चालू शकत नाही आहे. त्यामुळे गावामध्ये अनेक विकास कामाचे खंड पडलेले आहेत. अनेक जी कामं केलेली जी कॉन्ट्रॅक्टर असतील, कर्मचारी पगार असतील, हे जे आहे ते असं ठप्प झालेलं आहे. गेले 2 महिने झालं असं गावामध्ये पूर्ण लाईटचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, कोणतंच कार्य करता येत नाही आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही बीडीओ साहेबांच्याकडे आलेलो आहे. त्यांनी त्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करावं आणि ह्यामध्ये हे जे कामगार गेले मला वाटते वर्षभर झाला हा आमच्या गडमुडशिंगी गावाला हा त्रास सोसावा लागत आहे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या माध्यमातून. कारण की इथे राजकीय हस्तक्षेप मोठा होत आहे. कारण एक महिला म्हणून काम करत असताना इतक्या अडचणीत आणणं म्हणजे योग्य नाही आहे आणि मला वाटतंय की ह्या विद्यमान जे दक्षिणचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी राजकीय हस्तक्षेप करू नये. कारण व्यासपीठ त्यांच्या सुद्धा महिला गाजवत आहेत आणि मी सुद्धा एक महिला म्हणून गावची सेवा करत आहे आणि मला गावगाडा चालवायचा आहे, मला राजकारण करायचं नाही आणि त्यांनी मला वाटते ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप न आणता आमच्या गावाचा जो सुरळीत आणि शांततेत विकास चाललेला आहे तो मला वाटते त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना सहीचा अधिकार हा बीडीओनी दिलाच पाहिजे. कारण ग्रामपंचायतीचा प्रश्नांचा कारभार सरपंच आणि बीडीओच्या माध्यमातूनच होत असतोय आणि जर बाबा त्यावर काय बाबा त्यांनी बहुमतावर जर ठाम असतील तर त्यांनी मला तसं लेखी स्वरूपात मार्गदर्शन बीडीओनी करावं ही माझी विनंती आहे. काम ह्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. एक महिला म्हणून जर काम करत असताना ही दुर्दैवाची गोष्ट आहे, ही लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. मला वाटते जर कधी खरंच राजकीय हस्तक्षेप ह्यामध्ये कुणी आणू नये. कारण की एक महिला म्हणून सक्षम म्हणून तुम्हीच म्हणताय आणि एक महिला सक्षम करायची असेल तर तिला कायद्याच्या कचाट्यात अडकवता अनेक प्रकारे त्यांना त्रास देता हे चुकीच्या पद्धतीनं आहे. गटविकास अधिकाऱ्यांवर दबाव असल्यामुळं ते फोन उचलत नाहीत आणि काम पण करत नाहीत. म्हणून आम्ही आज हा पवित्रा घेतल्याचं गटनेते रावसाहेब पाटील यांनी सांगितलं. जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांच्यावर वारंवार प्रेशर येण्याचं काम येत आहे. मागच्या महिन्यात संबंधित आम्ही शिओ आणि डेप्युटी शिओंना भेटलो. त्यांनी तात्काळ एक ग्रामसेवक हजर केला. मासिक मीटिंग झाली आणि त्या मासिक मीटिंगमध्ये त्या संबंधित 9 सदस्यांनी
त्याच्यावर तक्रारी पाडा वाटचला. पण आमचे जे गावगाडा चालवत आहे, जे टॅक्सी डिझेल भरणे आहे, ह्या कर्मचाऱ्यांची पगार असतील, म्हणजे असे अनेक कामं आहेत जी सगळी प्रलंबित आहेत. एखादी पाईपलाईन घालणे म्हणा, एखादी आता परवाच केबल एक तुटली दलित समाजाची, 10-12 हजार रुपयाचा खर्च, असं म्हणजे मुद्दाम काही कामाला, विकास कामाला खो घालायचं काम हे विरोधक करत आहेत. तर माझा ह्या प्रशासनाला विनंती आहे की आम्ही 2 महिने तुमची वाट बघितली, पण आता आम्ही थांबणार नाही. भले इथं उपोषणाला बसायला लागू दे किंवा कायदेशीर काही कारवाई करायला लागू दे, आम्ही तो घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. तेव्हा संबंधित बीडीओवर एवढं प्रेशर आहे की तो फोनसुद्धा घेणं झाला आहे आमचं, आणि ग्रामसेवकला पण सही करू देणं झाला आहे. तो ग्रामसेवक आधीच त्या मुडशिंगीमध्ये ग्रामसेवक कोणी यायला तयार नाहीत की वारंवार तक्रारी, जे विकास काम एकतर करू द्यायचं नाही आणि करणाऱ्याला करू द्यायचं, काम करू द्यायचं नाही, हा यांचा अजेंडा दिसतोय. त्यामुळे ह्या पहिल्यांदा बीडीओचा मी इथं जाहीर निषेध करतो की त्यांनी कोणाच्या प्रेशर खाली न येता तात्काळ ग्रामसेवकला हजर तात्काळ करावं आणि आमच्या ग्रामसेवकला सहीचा अधिकार देऊन हा प्रश्न निकालात काढावा. ग्रामविकास अधिकारी नसल्यानं आणि सध्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना सह्यांचे अधिकार नसल्यानं गेली 2 महिने कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यानं कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गेले 2 महिने ग्रामसेवक हजर नसल्यामुळं किंवा आत्ता हजर झाल्यावर त्यांना सहीचं नमुनं हे मंजूर नसल्यामुळं आमचा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गेले 2 महिन्याचा पगार थकीत आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी माननीय BDO साहेब यांना भेटण्यासाठी व त्यांना आमची कैफियत सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. यावेळी सदस्य रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, दिलीप थोरात, संजय सकटे, राहुल सूर्यवंशी, रविराज सोनुले, सूरज कांबळे, संजय पाटील, उत्तम पाटील, विनोद सोनुले, मयूर सोनुले, बागल कामत, सुकुमार देशमुख, संभाजी दांगट, बाळासाहेब कांबळे, संदीप गौड यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.